पनवेल रेल्वे स्थानकावर अमृत भारत या पश्चिम बंगाल आणि आसामकडे जाणाऱ्या रेल्वेमुळे दर सोमवारी प्रचंड गर्दी होत असून चेंगराचेंगरीची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी 11:50 सुटणाऱ्या या गाडीसाठी पहाटेपासूनच प्रवाशांची, विशेषतः मजुरांची मोठी गर्दी स्थानकात जमते. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या रेल्वेमुळे महाराष्ट्रात काम करणारे अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी पनवेल स्थानक गाठतात. तिकीट काढण्यासाठी ते पहाटेपासूनच रांगा लावतात. स्थानकावर 6 तिकीट काउंटर आणि 15 स्वयंचलित मशीन असतानाही तिकीट खिडक्यांवर मोठी गर्दी दिसून येते. दर सोमवारी ही गर्दी लोकल प्रवाशांच्या गर्दीच्या वेळेशी जुळत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल स्थानकाचा सध्या विस्तार सुरू असून भविष्यात ते जंक्शन आणि टर्मिनल म्हणून विकसित होणार आहे. मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे सध्या प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या मते दर सोमवारी स्थानकावर भीतीदायक गर्दी होते. योग्य नियोजन न झाल्यास चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. भविष्यात येथून अधिक गाड्या सुटू लागल्यास गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पनवेल स्थानकावर ट्रान्स हार्बर मार्ग तसेच पेण आणि रोहा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. त्यातच एसी लोकल सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या आणखी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.